पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारखा आमदार आम्ही पहिल्यांदाच पाहिला। प्राध्यापक सुनील चव्हाण, मराठा समाजाच्या सभागृहासाठी निधी मागण्यासाठी आम्ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आम्ही समाज बांधव त्यांच्या भेटीला गेलो। लोकवर्गणीतून मराठा समाज बांधवांनी लोकवर्गणीतून खालचा मजला बांधून व्यवस्था केली आहे। दुसरा मजला अभ्यासिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला निधीची गरज आहे। ही मागणी करताच क्षणाचाही विलंब न लावता सर्व कागदपत्रांची पूर्तता आमच्याकडून करून घेऊन तातडीने 2 कोटी रुपयांचा निधी मराठा समाज बांधवांच्या सभागृहासाठी त्यांनी दिला। ही गोष्ट सामान्य नाही असा आमदार आणि लोकप्रतिनिधी आम्ही कधीच पाहिला नव्हता। अशा लोकप्रतिनिधी आमदारांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू अशी स्पष्ट ग्वाही मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र मोहिते व प्राध्यापक सुनील चव्हाण यांनी आपल्या भाषणात दिले। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड। शिरोळी माझा आहे आणि त्या जनतेवर सुद्धा माझं तितकं प्रेम आहे आणि त्याच प्रमाणात मीच कुरुंदवाडला त्या पद्धतीनं निधी देणार। या आत्ताच्या एका वर्षातच दिसतंय की साहेबांनी जवळजवळ 13 कोटी रुपये एका वर्षात निधी कुरुंदवाड नगरपालिकेला दिला आहे। त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते आणि साहेबांचा आशीर्वाद असंच या नगरपालिकेवरच्या जनतेवर, या लोकांच्या कुरुंदवाडच्या राहू दे अशी मी हे करून साहेबांचे आभार व्यक्त करते नगर परिषदेच्या वतीने। आम्हाला सहकार करत होते, काही लोक करत होते। त्यावेळी परिस्थिती अशी होती की त्यावेळी ऊस अमूक तमूक काय नव्हतं आणि त्यावेळी लोक तर किती पैसे येणार हा प्रश्न येत होता। पण अलीकडं ऊस झाला, हे झालं, 2 पैसे यायला लागले आणि त्याच्यामध्ये मग पैसे जमा व्हायला लागले आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला 7 लाख रुपये 8 लाख रुपये जमा झाले। पण जरी जर 8 लाख जमा जरी झाले, मला वाटतंय मला माझ्या समजुतीपणानं 50 वर्षापूर्वी तुमच्या समाजाचे सगळ्या लोकांनी मिळून मंगलधाम करायचं सर चालतं। पण त्यावेळी मंगलधाम त्यांच्या असे झाले, कोणाचे असे झाले, का झाले मला माहिती नाही। पण 50 वर्षापूर्वी मंगलनाम करायचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आत्ता जे चॅरिटेबल बोर्ड आहेत त्यांनी फोन केला। म्हणजे ह्या आत्ता चॅरिटेबल रमेशांना असेल, मोते असतील, चव्हाण सला असतील, बाकी सगळे लोक असतील, त्या सगळ्या लोकांनी झटून हे काम केलं। 7 लाख रुपये असू दे तर 70 लाख रुपये असू दे, हे काम जे त्यांनी केलं त्या कामाच्या पाठीमागे एक आहे की जागा नव्हती गावामध्ये, जागा कुठं घ्यायची आणि त्यावेळी नंतर जागा नाही तर ज्या खोत होते, बाकीचे झाड होते, हे होते, गायकड होते, त्यांनी तुम्हाला जागा ही नगरपालिकेची जागा दिली आणि ही नगरपालिकेची जागा दिल्यानंतर तुमचं काम चालू होतं। जाता येता मी अनेक वर्ष बघतोय, गेली 15 वर्ष झाल्यात कुरुंदवाड गावातल्या सुद्धा मराठा समाजाचा बोर्ड तेवढा फक्त त्या तेरवाड रस्त्याला आहे। त्याचंसुद्धा येणार मी मगाशीच बाबर सरांच्या बरोबर येत असताना बोललो की म्हटलं ते तेवढं नुसतं बोर्ड लावून तिथंपर्यंत का ते मला ठेवले, तर काही त्यामध्ये अंतर्गत एकमेकाच्या बद्दल काय अडचणी त्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा शेवट आपण जे करत असताना एकमेकावर ईर्ष्या करण्यापेक्षा समाजाच्या हिताचं काय आहे हे बघून एकत्रितपणानं आपण काम करण्याचा प्रयत्न करूया। येणाऱ्या काळामध्ये समाजातली अंतर्गत असलेली आपल्यातली मतभेद ते सुद्धा विसरून समाजातला तो सुद्धा हॉल कशा पद्धतीनं पुरा होईल आणि जेणेकरून समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्रीकरणासाठी असू दे। आज अनेक लोकांचा आपण अनेक हॉल बघतोय की एक हॉलला जवळपास 50,000 आणि लाख रुपये, 1.5 लाख रुपये, म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आता लग्न करायची किंवा एखादा घरातला कार्यक्रम करायचा झाला तरी सुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर ह्या सगळ्या गोष्टी चालल्या। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक जर समाजाचा हॉल असला की त्या माणसाला उद्या आपल्या कुटुंबातला एखादा कार्यक्रम करायचा असला, एखादा लग्नाचा कार्यक्रम असेल, बाकीचे सांस्कृतिक काय कुटुंबातला काही कार्यक्रम असेल, तो करायला एक आधार हा समाजाचा असावा। आणि ह्या
दृष्टीनं हा समाजाचा हॉल निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं होईल. मगासपासून येत असताना अनेक मग दर्ग्याचा असेल किंवा बाकीच्या इतर बिरदेव मंदिराचा सुद्धा परवा आपण कार्यक्रम केला. जवळपास 2 कोटी रुपये बिरदेव मंदिराला आपण दिले. मुस्लिम समाजाचा सुद्धा हॉल सातत्यानं आज या परिसरामध्ये बघितलं तर जयसिंगपूरच्या पार त्या खिद्रापूरपासून प्रत्येक मुस्लिम समाजाचा असेल किंवा मौसारी लग्नामध्ये जे समाज जो जेवण करतो त्या समाजाला फक्त जयसिंगपूरच्या ईदग्यावरच त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये लग्न करायला यायला लागत होतं. त्याच्यासाठी म्हणून सुद्धा आपण इथल्या ईदग्यावर आज आपण सांस्कृतिक हॉल बांधतोय. मी मगाशीच येताना सांगितलं आज दुसऱ्या मजल्याच्या त्याचा स्लॅबचं शुभारंभ झाला त्यावेळेला सांगितलं पलीकडच्या जागेचा सुद्धा एकदा व्यवहार करून यात ते कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करू. तो हॉल मोठ्या कशा पद्धतीनं करून की जेणेकरून पंचक्रोशीतल्या लोकांना सुद्धा त्या हॉलचा उपयोग हा निश्चितपणे झाला पाहिजे. जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.